नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात। तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की शिवजींचं जे वाहन आहे नंदी, ठीक आहे, तिला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण नंदीच्या कानात आपली मनोकामना ही का आपण सांगतो आणि का सांगावी, ठीक। शिवजींनी आपला वाहन नंदीच का निवडला, नंदीला सांगितलं तर शिवजींपर्यंत कशी आपली मनोकामना पोचते ह्याची माहिती मी आज देणार आहे, ठीक आहे। त्या अगोदर आपण शिवजी आणि स्वामींना वंदन करू आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना मृत्यूवरती पण विजय मिळवून देणारे रुद्र नीलकंठ कल्याणकारी अमृतचे स्वामी देवांचे देव महादेव यांचं जे वाहन आहे ते आहे नंदी, ठीक आहे। आता नंदी हे कसे प्रकट झाले, ठीक आहे, ह्याची माहिती मी थोडक्यात देते, ठीक आहे। एका गावात आहे ना शिल्लाद मुनी करून राहत होते। त्यांना ना आपलं वंश पुढे नेण्यासाठी एक पुत्राची प्राप्ती हवी होती, त्यामुळे त्यांनी खूप तपश्चर्या केली आणि शिवजींनी प्रसन्न होऊन त्यांना वर दिलं की मी तुझ्या कुलात जन्म घेईन, ठीक आहे। आणि थोड्या वर्षानंतर ते जेव्हा शिल्लाद मुनी जेवणीमध्ये खोदकाम करत होते तेव्हा त्यांना एक पुत्राची प्राप्ती झाली। तिथून छोटासा एक बालक होता, त्यांना ते घरी घेऊन आले आणि त्यांचं नाव त्यांनी नंदेश्वर ठेवलं, ठीक आहे। त्यानंतर तिथे ना थोड्या दिवसानंतर 2 ऋषीमुनी आले, ठीक आहे, आणि ते दोघंही तिथे शिल्लादजींना भेटायला आले होते। तेव्हा नंदेश्वरनी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली आणि निरोप घेताना जेव्हा शिल्लादजींनी सांगितलं की माझ्या पुत्राला नंदेश्वरला तुम्ही दीर्घ आयुष्य ह्याचा आशीर्वाद द्या, त्याच्या लांब आयुसाठी तुम्ही आशीर्वाद द्या, तर तेव्हा ऋषीमुनी तिथे काहीही बोलले नाही आणि ते निघून गेले। तर शिल्लादजींना ते समजलं नाही आणि शिल्लादजींनी जाऊन त्यांना विचारलं, तर शिल्लाद मुनींना त्या ऋषीमुनींनी हे सांगितलं की तुमच्या मुलाची अल्प आयु आहे। ऐकून शिल्लादजींना खूप धक्का बसला आणि ते निराश हताश झाले आणि मग नंदेश्वरनी त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझी अल्प आयु आहे। तर नंदेश्वरनी त्यांना सांगितलं की शिवजींनी मला प्रकट केलं आहे, तर जे काय आहे ते तेच बघतील। तर नंदेश्वर घोर तपस्येसाठी निघून गेले। खूप वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, तेव्हा शिवजी तिथे प्रकट झाले। शिवजींनी खुश होऊन शिवजी खूप प्रसन्न झाले। शिवजींनी त्यांना सांगितलं की काय मागायचं आहे ते, तर त्यांनी सांगितलं की मला नेहमी तुमच्या समीप तुमच्या जवळ नेहमी तुमच्या सोबत राहायचं आहे। तेव्हा मग शिवजींनी सांगितलं की आत्तापासून तू माझं वाहन आहेस। शिवजींनी त्यांना बैलाचं डोकं दिलं। त्यानंतरपासून शिवजींनी खुशी खुशी त्यांना आपल्या शिवगणामध्ये स्थान दिलं, प्रथम स्थान दिलं आणि सांगितलं की तू आजपासून माझा वाहन असणार आहेस, तू नेहमी माझ्या सोबत असणार आहेस, ठीक आहे। तर त्यामुळे मग त्याच्यानंतरपासून नंदेश्वरचं नाव हे नंदी झालं, ठीक आहे, कारण त्याला बैलाचं डोकं दिलं गेलं। आणि बघा शिवजी असे होते की ते कोणालाही आपलं वाहन बनवू शकले असते, पण शिवजींनी बैलालाच का आपलं वाहन बनवलं। शिवजींनी पूर्ण सृष्टी निर्माण केली आहे, ठीक आहे। तर बैलाला ह्याच्यासाठी आपलं वाहन बनवलं ना, कारण आहे ना बैलाचे जे गुण आहेत ना ते असे आहेत की त्याला बघा किती राबवलं जातं, ठीक आहे, पण तरीही तो कधी हार मानत नाही। त्याच्यामध्ये खूप सहनशीलता आहे, खूप स्थिरता आहे, खूप, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये कधीही गिवअप करायची क्वालिटी नाही आहे। सतत त्याला कितीही राबवलं तरी तो कधी हार नाही मानत। तर हेच शिवजींना सगळ्यांपर्यंत पोचवायचं होतं की त्याच्यासारखं बनणं आपल्याला गरजेचं आहे। शिवजींनी बैलच आपलं वाहन म्हणून निवडलं, ठीक आहे। आणि बैल हा मोहमायाच्या परे आहे। तर बघा मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे सांगत असते की ज्या पण देवाची पूजा आराधना आपण करतो त्यांचे गुण आपल्यामध्ये समावेश करण्यासाठी आपण त्यांची पूजा आराधना करत असतो, ठीक आहे। तर मग नंदी हे आपल्याला हेच शिकवतात की आपल्यामध्ये कितीही आपली कठीण परिस्थिती असू दे आयुष्यात, कितीही संकट त्रास, कितीही बेकार परिस्थिती असू दे, तरीही आपल्याला हार मानायची नाही आहे। आपल्याला जीवनात चालत राहायचं आहे, आपल्याला सहनशीलता दाखवायची आहे, आपल्याला संयम ठेवायचा आहे, आपल्याला सावधान पण राहायचं आहे जे काही आपल्या आयुष्यात चाललं आहे त्याच्या मागे। नंदी हे समृद्धीचं प्रतीक आहे। जर नंदी नसेल तर तुम्ही ते आणून चांदीच्या नंदी हा चांदीचा किंवा मातीचाही चालेल, तुम्ही साऊथ ईस्ट साऊथ वेस्टमध्ये ठेवू शकता। साऊथ ईस्टमध्ये जर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला जे काही तुम्ही मेहनत सत्कर्म करत आहात त्याची फळप्राप्ती भेटायला तुम्हाला सुरुवात होते। वेस्टमध्ये जर तुम्ही ठेवलात तर तुम्हाला समर्पण भाव, ठीक आहे, सहनशीलता
आणि तुमच्या नात्यासंबंधामध्ये गोडवा हे निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे साऊथ ईस्ट किंवा साऊथ वेस्टमध्ये तुम्ही नंदीची प्रतिमाही ठेवू शकता. ठीक आहे. तर बघा आता नंदीच्या कानातच आपण का बोललं पाहिजे आपली मनोकामना. ठीक आहे. आता पार्वती माझं लग्न झालं नव्हतं शिवजींबरोबर, तेव्हा पार्वती माने नंदीच्या कानात सांगितलेलं की मला शिवजी म्हणूनच आपलं वर म्हणून पाहिजे आहेत आणि शिवजींनाच मी आपला पती म्हणून मानते, तर तुम्ही हे त्यांच्यापर्यंत पोचवा जाऊन. मग नंदीनी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवली. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांचं लग्न झालं. तर ही कहाणी आहे. म्हणून नंदीजींचं खूप महत्त्व आहे आणि जर तुम्ही नंदीला काही पण सांगितलं तर ते डायरेक्ट पोचणार आहे शिवजींपर्यंत. ठीक आहे. म्हणून तुमची मनोकामना तुम्ही नंदीच्या कानात तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. मागची कहाणी हीच आहे की पार्वती मानी जेव्हा त्यांना वर म्हणून शिवजी पाहिजे होते तेव्हा त्यांनी नंदीच्या कानात सांगितलेलं. ठीक आहे. तर हीच माहिती आज मला द्यायची होती की नंदीचं काय महत्त्व आहे आणि नंदीच्याच कानात आपण महाशिवरात्रीच्या दिवशी का आपली मनोकामना ही मागावी. ठीक आहे. जर तुम्हाला या व्हिडिओतून महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि शिवजींच्या ध्यानात लीन राहा महाशिवरात्रीच्या दिवशी. आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.